नमस्कार, एसएन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। पिंपळनेर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नवीन पुलावर भाजी विक्रेत्यांच्या अतिक्रमणांमुळे एक भीषण अपघात घडला। पुलावर रस्ता अरुंद झाल्याने समोरून येणाऱ्या भाजी विक्रेत्यांना आणि 5 चालकांना वाचवण्याच्या प्रयत्नात एका ट्राला चालकाने वाहन कडेला घेतले, ज्यामुळे बाजूला उभी असलेली एक मोटरसायकल ट्रालाच्या खाली येऊन तिचा चक्काचूर झाला। सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी टळली असली तरी पुलावरील रोजच्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। पिंपळनेर नगर परिषद, सामोडे ग्रामपंचायत भाजी विक्रेत्यांना पर्यायी जागा देत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। तसेच वाहतूक पोलिसही ह्या जीवघेण्या अतिक्रमणांकडे लक्ष देत नसल्याचे नागरिक बोलतात। मात्र या ठिकाणी एखाद्याचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण, असेही आता नागरिक विचारत आहेत। त्यातच नगर परिषदेच्या नावाने काही पंटर या ठिकाणी वसुली करत असल्याने नगरपालिकेने याही प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे। या ठिकाणी होणारे वाहतुकीची कोंडी, वारंवार होणारे अपघात तसेच नगरपालिकेच्या नावाने वसुली करणाऱ्या पंटरांचा प्रश्न तातडीने निकाली काढावा अशी मागणी या ठिकाणी जोर धरू लागलेली आहे। एसएन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, पिंपळनेर। धन्यवाद। आ रहा है गाड़ी सब्जी बहुत है ना, गाड़ी वो राइट साइड में गाड़ी बहुत है, दाएं साइड में बढ़ रहा है। क्या काम करता है तुम बोलो? ज्यादा भीड़ थी इधर, इसको गाड़ी उधर में है। कहाँ से आ रहे थे? हमारे गुजरात जा रहे हैं। हाँ, कहाँ जा रहे थे? हाँ ठीक है। देखो इधर में गाड़ी, इधर में देखो, इधर में 32 इधर में आ गया, इधर में 32 इधर में जा रहे हैं। में किधर जा रहे हैं? 32 गाड़ी इस तरफ क्यों लिया तुमने? 32 इधर में आ रहे हैं। ये गाड़ी इस तरफ क्यों लिया? नाम अगले नागपुर जाएगा। नमस्कार, मी पिंपळनेर ग्रामस्थ बोलतोय। हॅलो, नमस्कार, पिंपळनेर ग्रामस्थ बोलतोय। इथे ही जी दुर्घटना झाली याला कारणीभूत पिंपळनेर की सामोडा राष्ट्रीय महामार्ग 752G याच्यावर जो हा अपघात घडला, हा गदारोळचा भाग, याच्यावर जो अनधिकृत जे वाढीव दुकानदार रस्त्याचे हे पुलावरच बसतात। त्याच्यावर भाजीपाला व्यवसाय, लोखंड व्यवसाय, साधारण सगळे व्यवसाय आहेत त्याच्यात। इथं पायी चालणाऱ्याला जागा नसते, त्याच्यामुळे याला प्रशासन जबाबदार कोण